नीट 2026 ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA कडून ही परीक्षा घेण्यात आलेली होती। 3 मे रोजी संपूर्ण देशभरामध्ये नीट 2026 ही परीक्षा घेण्यात आली। मात्र या परीक्षेच्या पेपर फुटीचा आरोप झाला। पेपर फुटीच्या आरोपानंतर CBI कडे या परीक्षेच्या सगळ्या चौकशी देण्यात आलेल्या आहेत आणि भारत सरकारच्या परवानगीने NTA ने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे नीट 2026 ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारी ही परीक्षा असते। मात्र या परीक्षेचा पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं। या प्रकरणी NTA ने 10 तारखेलाच एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केलेली होती आणि त्यामध्ये पेपर फुटीचा हवाला दिलेला होता। पेपर फुटी झाल्याचं एक मान्य केलेलं होतं। राजस्थान मधील काही विद्यार्थ्यांना काही हस्तलिखित पेपर देण्यात आलेले होते आणि यामध्ये 720 पैकी 600 गुणांचे प्रश्न जे आहेत यांची जसेच्या तसे प्रश्न हे नीटच्या परीक्षेत आल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आता CBI कडे या प्रकरणाच्या चौकशी देण्यात आलेली आहे। मात्र NTA ने आज ही परीक्षा रद्द करताना एक महत्त्वाचं माहिती दिलेली आहे। त्यामध्ये सांगितलंय की ज्या विद्यार्थ्यांनी 3 मे रोजी परीक्षा दिलेली आहे त्यांची त्याच परीक्षा केंद्रावरती पुन्हा परीक्षा होईल, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। मात्र या परीक्षेसाठी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज असणार नाही, पुन्हा एकदा फीस भरण्याची गरज असणार नाही, हा मोठा दिलासा NTA ने दिलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांचा मनस्ताप यामुळे नक्कीच वाढलेला आहे, कारण याआधी देखील 2024 मध्ये नीट ही परीक्षा रद्द करावी लागलेली होती। आता पुन्हा एकदा 2 वर्षानंतर NTA वरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। यामुळे विरोधकांकडून देखील टीका होत आहे। NTA परीक्षेच्या संदर्भात याआधी देखील टीका करण्यात आलेली होती। ही परीक्षा जी आहे ती राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे। यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे परीक्षा होते आणि त्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे फक्त CBSE बोर्डाच्या माध्यमातली विद्यार्थीच उत्तर देऊ शकतील सोप्या पद्धतीनं, अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात अशी टीका केली गेली होती। त्यामुळे या परीक्षेला याआधी विरोध झालेला होता। मात्र या परीक्षेच्या पारदर्शकतेवरती कायम प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्यामुळेच या परीक्षेची पारदर्शकता कायम राहण्यासाठी NTA ने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल आणि त्यानुसार पुन्हा त्याच परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। या संबंधीच्या अधिक बातम्या आणि माहिती तुम्हाला माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहता येतील। त्यासोबतच mymahanagarive.com यावरती या संबंधीच्या अधिक बातम्या वाचता येतील। माय महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।